दशावतार नाटक संपल्यानंतर आमचं संपूर्ण कुटुंब घराकडे परतत होता. जंगली वाट होती आणि त्याच दरम्यान आमका थंय जो काय अनुभविलो तो ऐकान तुमचे हातपाय थरथर कापल्याशिवाय रावाचे नाय. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आजचा अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत ह्यो सगळं प्रकार घडलं होतं, पण त्यांनी आपला नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे त्यांचं नाव तर आता मी सांगू शकत नाही. पण तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ करीन. चला तर मग वळूया आपल्या आजच्या या भयंकर अनुभवाकडे. एकदा मी, माझे आईवडील, काका काकी आणि माझे काही मित्र असे आम्ही सगळेजण महादेवाक जाऊक निघालो होतो. महादेव म्हणजे केरवाड्याच्या थंय महादेवाचं एक मंदिर असा, जय प्रत्येक सोमवारी सिद्ध महादेवाच्या मंदिरात अनेक भाविक ये जा करत असतात. कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या भागासून बरेचसे भाविक येतात, ओटी भरतात आणि देवाक नारळ वगैरे ठेवतात. आणि या मंदिरात दशावतारी नाटकसुद्धा भरता आणि त्या बघूसाठी बरेच भाविक गर्दी करतात. पण तुमका तर माहिती असा, दशावतार नाटक म्हटलं की रात्री उशिरापर्यंत ता चालू असता, ज्यामुळे लांब लांबसून लोक शक्यतो या नाटकाक येत नाही. पण या मंदिराच्याच आजूबाजूक जवळची गावं असत, थंयसून बरीचशी लोक या नाटक बघूक यायची. आणि ही गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची असा. तेव्हा आतासारखे रस्त्यांवर लाईटी, गाडये असं काही प्रकार जास्त नाही होतो, त्यामुळे बहुतांश लोक ही पायीच प्रवास करायचे, ज्यामुळे त्या लोकांका जंगलासून छोटे मोठे वाटा माहिती असायचे, ज्यामुळे जास्त अंतर चालायचं लागायचं नाही. तर तेव्हा आमचं घर ह्या मंदिराच्याच बाजूकच असलेल्या एका गावात होतं. आणि ह्यो सगळं अनुभव एक दिवशी रात्री त्या गावात दशावतार नाटक असतानाच आमका इलो होतो. तर झालं असा, सोमवारचा तो दिवस होतो. आम्ही दर सोमवारी त्या मंदिरात पाया पडक जायचो. पण रात्री दशावतार नाटक असल्यामुळे काका काकीसुद्धा तेव्हा इले होते. तर ते आमका म्हणाले की आपण नाटक बघूक जाऊया, बरीच वर्ष झाली आपण कधी नाटक बघलो नाही. बघता बघता आमच्या संपूर्ण घरच्यांचा ठरला. आई, पप्पा, माझे काही मित्र, काका काकी असे आम्ही एकूण 9 जण होतो. आणि आम्ही सगळ्यांनी त्या नाटकाक जाऊचं ठरवलं. आमच्या गावापासून सरळ रस्त्यानं जर त्या मंदिरात जाऊचं झालं तर जेमतेम अर्ध पाऊण तास लागायचं, ज्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने ये जा करायचो. त्यावेळीसुद्धा आम्ही त्या रस्त्यानं संध्याकाळी 7-8च्या दरम्यान मंदिरात येऊन पोचलो. त्या नाटक 8:30च्या दरम्यान सुरू होणार होतं. आणि तेव्हा आतासारखे लाईटी वगैरे नसायचे. एखाद दुसरी लाईट तेव्हा मंदिरात होती, बाकी तो संपूर्ण दशावतारी नाटक या छोट्याशा लाईटीतच केला जायचा. पण ता बघूकसुद्धा बरीच लोक गर्दी करायची आणि पुढे बसासाठी खूप आधीपासून नंबर येऊन लावचं लागायचं. म्हणून आम्ही जरा लवकरच इलं होतो, ज्यामुळे आमका बऱ्यापैकी जवळचं अंतर गावलेला. आणि तेव्हा खुर्ची वगैरे काय नाही, जमिनीवरच आपण आणलेली एखादी चटई किंवा चादर वगैरे घालायची आणि त्याच्यावरच बसायचा. तर तेव्हा आम्ही सगळेजण ते जाऊन बसलो आणि बघता बघता ते नाटक सुरू झालं. जवळजवळ 1-1:30 वाजेपर्यंत ता चालू होता. आम्ही त्यावेळी संपूर्ण ते नाटक बघितलं, कारण बऱ्याच वर्षांनी योग गेलो होतो. त्या नाटक दरवर्षी होता, पण आम्ही कधी जायचो नाही. काका काकी अनायशी इलेले असल्यामुळे आम्ही त्या नाटक बघू केलं होतं. नाटक संपल्यावर सगळेजण आपापल्या घराकडे जाऊक निघाले. आम्ही सुद्धा निघालोच होतो. तेवढ्यात वाटेत काकांचे काही मित्र गावले आणि त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं. त्यानंतर काकांनी माझ्या वडिलांकडे येऊन सांगितल्याने की आपण एक काम करूया, नेहमीच्या रस्त्याने जाऊया नको, आतल्या रस्त्याने जाऊचं लागतला. पण माझे वडील म्हणाले
अरे कशाक थंय पूर्ण जंगली भागा आणि लहान लहान पोरं उगाच कशाक त्या काट्याकुट्यासून सरळ रस्त्यान जाऊया. तेव्हा काकांनी हळूच माझ्या वडिलांच्या कानात सांगितल्याने की रे आताच एकाचं थंय मैत झालं आणि 1-2 तासापूर्वीच तेका थंय अग्नी वगैरे दिलेलो हा. ज्या वाटेन आम्ही ये जा करायचो थंय बाजूकच एक स्मशानभूमी होती आणि काही वेळापूर्वीच एकाचं मैत झालेला आणि त्याचे अंतिम विधी वगैरे पार पडले होते. आणि प्रेताक दिलेलो अग्नी ह्यो बरोच वेळ पेटत असता. जवळजवळ रात्रभर जरी म्हटलास तरी त्याचे निखारे वगैरे चालूच असतात. ज्यामुळे काकांनी म्हटल्याने की लहान लहान पोरं आहोत त्यात काहीतरी थंय बघून आंग वगैरे काढतील, म्हणून आपण आतल्या रस्त्याने जाऊया. तसे पण आपण 9 जण आहोत, त्यामुळे बिहाची तशी काय गरज नाही. काकांचं आता बोलणं ऐकून माझे वडीलसुद्धा म्हणाले ठीक हा, तू म्हणतं तर बरोबर हा. लहान पोरं आहोत उगाच ते आंग वगैरे काढतील, आपण जाऊया आतल्या रस्त्यान असं म्हणून आम्ही त्या आतल्या रस्त्याने जाऊक निघालो. सगळ्यात पुढे काका होते. त्यांच्या हातात एक छोटीशी बॅटरी होती, सेलवर चालणारी, आणि जास्त तेव्हा बॅटरी वगैरे कोण वापरायचं नाही. एकच बॅटरी काकांकडे होती आणि 2-3 मेणबत्ते जे करवंटीत पेटवून आम्ही हातात घेऊन चलत होतो. सगळ्या शेवटी माझी काकी होती, तिने आपल्या हातात मेणबत्ती धरलेल्या आणि एकदम लाईनीत 9 जण आम्ही त्या जंगली पायवाटेसून घराकडे जाऊक निघालो होतो. जेमतेम 10 ते 15 मिनटाची ती वाट होती, कारण तो आजसून रस्तो जायचो, गोल भोंडो मारूचो लागायचो नाही. पण त्या वाटेचा वापर जास्त करून कोण करत नाही होते आणि माझ्या वडिलांची सुद्धा थैना जाऊची इच्छा होत नाही होती, कारण आजोबांकडसून त्या वाटेचे बरेचसे अनुभव घरच्यांनी ऐकलेले होते. ती वाट बरी नाही म्हणायचे, पण तेका बरोच काळ उलटान गेलो, ज्यामुळे जास्त कोणी विचार न करता थैसूनच जाऊचं आम्ही ठरवलं. हळूहळू मेणबत्तीच्या प्रकाशात आणि समोर काका बॅटरीच्या प्रकाशात वाट दाखवत होते आणि तसे आम्ही त्यांच्या मागसून चलत होतो. आणि काका तसे एकदम जाणकार, त्यांना माहिती होता की खयच्या ठिकाणी कसं राहावं होया, खयची जागा बरी नाया, खय जास्त भीती हा. त्यामुळे ते तशा प्रकारे हळूहळू सावधरित्या पुढे चलत होते. सगळ्यात भयानक भाग ह्यो त्या वाटेत गावणारं एक छोटंसं ओढं होतं. ओढं म्हणजे एक आपल्या भाषेत व्हाळ म्हणतो. तो व्हाळ क्रॉस केल्यानंतर जरा पुढची जागा खराब होती आणि बघता बघता तो व्हाळ गावलो. व्हाळात पाणी एकदम पहिलं कमी होतं आणि तेव्हा पाऊससुद्धा काय एवढं लागत नाही होतं. मोठ्या पावसात थैना येणं म्हणजे खूप धोकादायक. कधी कधी तो व्हाळ ओलांडूकसुद्धा देत नाही, इतका थंय पाणी असतं. पण तेव्हा अजिबातच पाणी नाही होता, एकदम छोटंसं तो व्हाळ वाहत होतं, ज्यामुळे आम्ही सहजच तो पार करणार होतो. पण काय माहिती कसं अचानकच थैचा पाणी जसे आम्ही थै जाऊन पोचतो तसं हळूहळू वाढाक लागला. असं शक्यतो कधी पाणी वाढत नाही. बरा पावसाचं काय नामो निशाण नाही होतं, मग पाणी अचानक कसं काय वाढतं? तो संकेत होतो जो माझ्या काकांका लगेचच कळालो. जसं पाणी वाढते ह्याची चाहूल काकांका लागतं तसे काका पटकन जागेवर थांबले आणि तेवढ्यात एकदम थंडगार वाऱ्याची झुळूक आमच्या अंगावर येऊन आपटाक लागली. मगातपासून एका वेगान चालणारे काका जागेवर स्तब्ध थांबल्यावर आमका लगेचच कळाला की काहीतरी गडबड नक्की असा. आणि तेवढ्यात काकांचे शब्द आमच्या कानी पडले. तेव्हा तर निश्चितच झाला की नक्कीच काहीतरी पुढे भयानक घडणारा. काका म्हणाले की आता काय झाला तरी घाबरायचं नाही, काय दिसलं तरी काय बघायचं नाही, सरळ माझ्या मागसून चलत रवा. असं काका म्हणत एक पाऊल ते वाहणाऱ्या पाण्यात टाकून त्या वाहता पाणी ओलांडूक लागले. बघता बघता काकांनी त्या पाणी ओलांडल्याने तसा अजून एवढा पाणी वाढला नाही होता, पण त्या पाण्याचं वेग हळूहळू वाढत चाललो होतो. बघता बघता काकांनी पटकन तो व्हाळ क्रॉस करूक सांगितल्याने ते थयच थांबले आणि एकेकाक थैसून पुढे पुढे घेऊक लागले. जोपर्यंत 3-4 माणसं तो व्हाळ ओलांडतात तवसर पाणी अक्षरशः गुडघ्याच्या अर्ध्या खाली येऊन पोचला. आम्ही सगळे म्हणालो एवढं पाणी खैसून इला या, आणि नुसतं पाणीच नाही, त्या पाण्यात हे मोठे मोठे मासे तडपडताना दिसक लागले. ता बघून तर आम्ही सगळेजण घाबरलो, कारण असं अचानक होणं तर शक्यच नाही होतं. तेवढ्यात काकांचं परत आवाज येलो, चला चला होय आता काय बघत राहू नको, आपल्याक लवकर पुढे जाऊ कया. तसं त्यांनी पटापट आमचं हात धरून वळूक घेतल्याने आणि कसा बसा 9 जणांनी
आम्ही तो व्हाळ पूर्ण पार केलं आणि काका म्हणाले होते की काय झालं तरी मागे वळण बघायचं नाही. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट ही होती की जसं आम्ही तो व्हाळ क्रॉस करून पुढे जातो तसं त्या व्हाळाचं पाणी एकदम शांत झालं. मगाशी असं लोंडं कसं वाहत येतं तसं आता दबादबा पाणी खाली वाहत होतं. आणि क्रॉस केल्यावर एकदम पाणी कमीच झालं, म्हणजे आवाजच बंद झालो. पाणी वाहता की नाही त्याचा आवाज येत नाही होतो. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकताच की तो किती मोठं संकेत होतो. पण आम्ही कोणीच ते काही लक्ष देऊक नाही. काकी मागसून चलावती ती आमका नुसती रेटी, कारण आमका खूप भीती वाटवती. आम्ही मागे पुढे बघूचो प्रयत्न करू पण काकीन काय आमका मागे वळाक देऊक नाही. आणि कसे बसे आम्ही थंयसून पुढे निसाटलो. पुढे गेल्यानंतर अक्षरशः आमका आजूबाजूच्या झाडीसून कोणतरी जोरात पळत जातं असं आवाज येऊक लागलो. जसं तो आवाज आमच्या कानी पडता तसं आमका कळान चुकलं की काहीतरी हा भयंकर प्रकार आता घडणारा. आम्ही घाबरान एकमेकांचे हात घट्ट पकडूक लागलो. आमची तर चांगलीच तणतणली होती. तेवढ्यात काका आमका सगळ्यांका म्हणाले की हडेतडे बघू नको, इला घर आपल्याजवळ, चला तुम्ही. काकांका आधीच कल्पना होती की पुढे काहीतरी अजून वाईट घडणारा आणि त्यात आपल्यासोबतही लहान लहान पोरं आहोत. त्यामुळे कायव करून हैसून आधी निष्ठाक व्हाया म्हणून ते हडेतडे न बघता पुढे पुढे चलाक लागले. आणि त्यानंतर जो काय प्रकार आम्ही ते अनुभवलो तो इतको भयंकर होतो की अक्षरशः आमच्या अंगावरच काटं उभं राहिलं. मगातपासून नुसते ते आवाजच हडेतडे पळतानाचे येत होते, पण त्यानंतर स्पष्ट एका मुलाच्या मोठमोठ्यान रडण्याचा आवाज येऊक लागलो. एका बाजूच्या झाडीत बसन कोणतरी एक पोर रडतं असं तो आवाज होतो. तो आवाज ऐकून आमची तर बोबडीच वळली. कोणच काय बोलत नाही होता. काका पण काय बोलले नाही, ते नुसते पुढेच चलत होते. बघता बघता आम्ही त्या आवाजाच्या सरळ पुढे निघालो. कोणीच काय विचारूक नाही की कोणचा आवाज कोण थंय रडता, कारण सगळ्यांकाच कळाला होता की ही खयची तरी भुताटकीचा. पुढे जातो तसं परत तोच रडण्याचा आवाज बाजूसून आमच्या धावत धावत कोणतरी पोरगं रडत गेलो. आम्ही तर तेव्हा अक्षरशः अंग काढूचंच बाकी होतं. काकी घाबरली होती, तिच्या हातात मेणबत्ती, त्यामुळे तिका बाजूचा वाईट तरी दिसा, पण आमच्या हातात कायत नाही, संपूर्ण काळोखच दिसा होतं. पण एका अर्थीता बराच होता, कारण जर त्या आगीच्या प्रकाशात कोणतरी बाजूक दिसला तर मग आमचा काय खरात नाही होता. पण बरंच वेळ तो प्रकार तसंच चालू होतो. कोणतरी आमच्या मागसूनच होता जर सारख्या रडान दाखवी आणि काय काय असे नखरे करून दाखवत होतं. काकांका कळालं की पाणी डोक्यावरसून जाऊच्या आधी आपल्याक काहीतरी करूचं लागतला. ही भुताटकी अशीच नखरे करत राहिली तर ह्यापैकी खयचो तरी पोर अंग काढतलोच. म्हणून त्यांनी मोठ्या नारडल्याने, कोण असतू आणि कोणाक रडान दाखवतं, आम्ही तुझा काय केलं आमका रडान दाखवत असता, असे ते एकदम रागारागात बोलले. आणि जसे ते ह्या सगळा बोलतात तसं तो रडण्याचा आवाज एका क्षणात शांत झालो. नाहीतर तो मगातपासून चारवल्या दिशेने खैसून खैसून येत होतो. काका मोठ्यान गाळये बिळये घालून ते का म्हणाक लागले, हे आम्ही काय बिघडवलं तुझा, बाजूक राव, आमच्या आडवी येशील तर खबरदार. पण नाही म्हटलं तरी ती भुताटकी होती, सहसा पाठ सोडणाऱ्यातली नाही होती. काका जसे ह्या बडबडतात तसं तिका अजूनच राग इलो. तशी ती अजूनच आमच्या जवळ येऊक लागली. आजूबाजूची झाडं गदा गदा हलवी काय, अचानक झाडाचे फांदिये तोडी काय, आणि मधीच लांबसून कसले चित्रविचित्र आवाज काढी. बघता बघता थयचं वातावरण खूपच बदलान गेला होता. आमच्या सगळ्यांची दातखिळीच बसलेली. कोणाकच काय बोलायचं ता सुधरा नाही. सगळेजण मनात एकच म्हणत होते की कसे तरी सुखरूप घरापर्यंत पोचांदे. 9 जण एकत्र असानसुद्धा ती भुताटकी आमका थंयसून जाऊक देत नाही होती. इतको थंय भयंकर प्रकार घडत होतो. शेवटी मग काकांनी सरळ महादेवाकच गाराणा घालूक घेतल्यानी. त्यांच्या हातात देवाचो नारळ देखील होतो. तो नारळ थंय ठेवल्यानी, गाराणा घातल्यानी आणि थाडकन नारळ थंयच फोडून थंयच वाढवल्यानी आणि म्हणाले की हे महादेवा, आमची वाट कोणतरी अडवक बघता, तेका बाजूक कर आणि आमच्या लेकरांका सुखरूप घरापर्यंत नेऊन पोहोचव. असा काहीसा गाराणा घालून त्यांनी तो नारळ बाजूक टाकून दिल्याने आणि ते सरळ पुढे जाऊक निघाले. आणि खरोखरच एका चमत्कारासारखा ताकायता झाला. मगातपासून ते आवाज येत होते, रडण्याचा आवाज, झाडाबिडा पडण्याचे आवाज, ते सगळे शांत झाले आणि एकदम वातावरणच बदलान गेला.
आणि काका अजिबात वेळ न घालवता मगातपेक्षा गतीनंच पुढे पुढे चलाक लागले आणि अवघ्या 1-2 मिनिटातच ते आम्ही जंगली रस्त्याच्या कडेक येऊन पोचलो आणि थैसून बाहेर पडल्यावर आमचं गाव होतं. आम्ही सुखरूप गावापर्यंत येऊन पोचलोच होतो. तेवढ्यात शेवटी अजून एक प्रकार असो काही घडलो जो अजूनपर्यंत आम्ही विसराक शकलो नाही. आमका सगळ्यांका वाटलं होतं की आत्ता काय होचं नाही, आम्ही सुटलो, कारण गाव अवघ्या हाकेच्या अंतरावर रावलं होतं. पण त्या जंगली वाटेच्या शेवटी आमका काही 2 माणसं उभी दिसाक लागली. लांबसूनच काकाने त्यांका बघितल्याने काकांका कळालं की ही साधी सुधी माणसं दिसत नाहीत, ह्यो पण भुताटकीचं शेवटचं काहीतरी डाव असा. म्हणून काकाने आमका सगळ्यांका आधीच तंबी दिल्याने की कायव झाला तरी मान वर काढून त्यांच्या डोळ्यात बघायचं नाही, डोक्या खाली करा आणि आपल्या पायाकडे बघत बघत पुढे चला आणि अजिबात ते काय जरी बोलले तरी त्यांच्याकडे वळण बघायचं नाही. आपण आपल्या वाटेन पुढे चलत राहायचं. त्या क्षणी तर आमच्या काळजाचे ठोके इतके वाढले होते की ते मी व्यक्तच करू शकत नाही. हातपाय थरथर कापत होते. बघता बघता काका त्या 2 माणसांच्या जवळ येऊन पोचले आणि जसे आम्ही सगळेजण थं येऊन पोचतो तेवढ्यात ती मगातपासून गप्प उभी 2 माणसं मोठमोठ्यान बोलाक लागली की आज काय हेंका मी जाऊक देवचंय नाही. आणि एकदम तो रागात होतो आणि रागान बाजूचा एक झाड होता ता तो गदा हलवक लागलो. आता ह्या काय आम्ही बघूक नाही, कारण काका म्हणाले होते की त्यांच्याकडे बघायचाच नाही, पण आवाज तर येत होतो की झाड जोरात हलता. तो माणूस म्हणता की हेंका मी सोडूचंय नाही, हेंका सगळ्यांका मी घेऊन जातलोय. पण त्याच्यासोबत जो दुसरो माणूस होतो तो मात्र त्याच्या बरोबर वेगळं होतं, कारण तो तेका म्हणा की कसं तू हेंका हात लावतो तास मी बघतोय, हेंका तू हात लावूनच दाखव, नाही जर तुझी तंगडी तोडले तर बघ. म्हणजे त्या दोघांमध्ये नुसती भांडणं चालू होती. ते आपापसात भांडत होते. म्हणजे ती दोनवली भूताच होती की काय होता काय माहिती, पण ते आपापसात मोठमोठ्याने भांडत होते. पण काकाने अजिबात त्यांच्याकडे काय बघूक नाही. सरळ बाजूसून वाट काढत ते पुढे जाऊक निघाले आणि आम्हीसुद्धा त्यांच्या मागसून मान खाली घालून पुढे सरकलो. आमच्या नवातल्यांनी कोणीच बघूक नाही की त्यांची तोंडा कशी दिसतात, की ते कोणत. पण एकंदरीत तो भूताटकीचाच काहीतरी प्रकार होतो. पण त्याच्यातलं एक भूत चांगला होता. कदाचित देवाचा तो अवतार असत, काय माहिती महादेवानंच आपल्या दूताक पाठवल्या नसत. म्हणूनच त्यांनी त्या माणसाक अडवून ठेवल्यान. आणि कसे बसे आम्ही सुखरूप थैसून बाहेर पडलो आणि गावाकडे येऊन पोचलो. तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीविलो. आम्ही सुटकेचो श्वास सोडलो आणि घरी इल्यानंतर काकांनी आधी आमका सगळ्यांका देवघरात नेल्यानी आणि थंयचो अंगारो घेऊन सगळ्यांच्या डोक्याक लावल्यानी आणि आमच्यापासून ओळणसुद्धा काढल्यानी, जेणेकरून आमका काही त्रास होऊ नये. आणि ह्या सगळा झाल्यावर घरात नुसती एकच चर्चा की ह्यो काय प्रकार होतो, काय नेमका या सगळा घडला. सगळेजण डेंजर घाबरले होते. तेव्हा माझे वडील म्हणाले की आजोबांकडसून म्हणजे त्यांच्या वडिलांकडसून असा त्यांनी ऐकलेल्याने की थयच त्या जंगली भागात एक जुनं मांगर होतं. त्या मांगरात एक गरोदर बाई राहायची, पण तिचं नवरो खूप छळ करायचो. एक दिवशी काहीतरी त्यांच्यात वाद झाले आणि त्याच्यातच त्या नवऱ्यानं गरोदर बाईक मारल्या नव्हतं. तेव्हापासून ती वाट बरी नाही म्हणतात. आणि ह्यो झालो एक प्रकार. असे बरेचसे प्रकार ते काय ना काय घडलेले असत. म्हणून त्या जंगली वाटेसून सहसा कोण जायत नाही. पण म्हणतात ना, आमचं वेळ इलो होतो. सरळ जर मुख्य रस्त्यानं जातं तर ते काय ती चितात जळताना आम्ही बघितलं असतं. कदाचित ह्या काय घडलाच नसतं. पण थंय जाऊन पोरा घाबरतील म्हणून या आतल्या रस्त्यानं गेलो आणि ह्या सगळा आमच्यासोबत घडला, जा आमच्या 9 जणांपैकी कोणच अजूनपर्यंत विसराक शकला नाही. इतकं हे सगळं भयंकर अनुभव होतो. बरीच वर्ष उलटान गेली, पण आत्तासुद्धा हे अनुभव लिहिताना अक्षरशः माझे हातपाय थरथर कापत होते आणि अधूनमधून मी आजूबाजूकसुद्धा बघून भियत होतोय. इतकं हे थरारक अनुभव त्यावेळी आम्ही त्या जंगली पायवाटेवर घेतलेलं. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं. आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव, जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका असे व्हिडिओ आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा.
जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुमकां असे आपले अनुभव पाठवचे असतील तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर ते म्हाका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर अशी मी गोष्टी करीन. आणि हा चॅनल सबस्क्राईब करूचा रावला असत तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन ठीक रात्री 10:30 वाजता.